का म्हणे ना काय डेपुटी हा ना राव नाही तर लवकर येते आले 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 डेपुटी वाता एवढा उशीर करीत असते तू कुठं रुबाब करतो काय पैसे देतो काय दरबारला दूध 1 लिटर घेऊन जातो तुमचं बरं आहे राव पैसे नाही देत म्हणजे म्हणजे पण काही चहा पाण्याची वेळ असतो का नसतो आम्हाला नकलाची करू नका धरू लागा मला हा फाकाडण्यात जण हे करतात वडा वड माग हा तर काढ केन त्याला काढ अरे काढ ना झाल्या मायाच्या तू काव डेपुटी दूध लय कमी झाला आज. अरे भावड्या काय झाले 2 गाय आहेत यायला आणि 1 म्हैस आता सध्या ती 2-3 महिन्यात येईल दूध कमी नाही व्हायचं काय आणि 1-2 आटल्या चाललंय आता पण माझ्या डोक्यात 1 म्हैस आणायची म्हणजे काय होईल दोन्ही कामं होतील दुधाचं वैरण घरी बी खायला तर म्हशीचं दूध नाही राहील जाणार आहे बाजाराला मी आता मग बाजाराला कशाला जाता आपल्या सदाभाऊकडे गाई आहे ना विकायला. एक म्हैस पण चांगली ती पण घ्या वाटलं म्हैस आहे का मला म्हणणार आहे का आता लय भारी ते मला म्हणले होते कालच गिऱ्हाईक असलं तर बघा. होय रे चांगली सदाभाऊ म्हैस भारी म्हैस आहे सदाभाऊकडं नाद न करू लाल झेपरीच म्हैसे मग कशाला बाजाराला जायचं दत्ता भाऊ काय करा दूध ओतून घ्या आम्ही तोपर्यंत सदाभाऊकडे जाऊन येतो जर जमला सौदा तर लगेच आजच घेऊन चला चालतंय हे सदाभाऊ तर घरी दिसत नाही वहिनील आवाज दे बरोबर वहिनील वहिनी ओ वहिनी वतनदार वहिनी वतनदार म्हणलो येते काय हो श्याम भाऊ आले वहिनी सदाभाऊ कुठे ते आत्ताच ते गोठ्यावर गेले. गोठ्यावर गेले या सदाभाऊचा पाय घरी टिकतच नाही हा कधी या माणूस कुठं ना कुठं काम करतच असतोय गोठ्यावर गेले का हा जातो आम्ही गोठ्यावर मग नाही थांबा ना चहा घेऊन जा. नाही चहा नको आता वहिनी आम्ही काय करू चहा लागला तर आमचा उधार राहू द्या सदाभाऊ आले ना मग आम्ही चहा पिऊ नाही नाही ते आल्यावर म्हणते चहा नाही केला त्यांना. नाही सांगतो आम्ही सांगतो चहा पिलो नाही म्हणून होईन आता अहो नको वहिनी आम्ही सांगतो चहा पिलो म्हणून परत आम्हाला सदाभाऊकडे एक महत्वाचं काम आहे आमच्या घरी चांगला चहा म्हणून सदाभाऊकडून म्हैस न्यायची म्हणून गोठ्यावर चाललो येतो आम्ही या चल चल सदाभाऊ म्हशीला गिऱ्हाईक आणलं तेवढं आमचं ठेवा बरं का बाजूला बघू कोण गिरायक डेपुटी राम 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 काय धूम ठोकली कम पडत आला एवढा संगत चाललेलो आपण मी म्हणलं सदाभाऊ जाऊन सांगा डेपुटी आलेत म्हणून सदाभाऊला काय मी ओळखितोय काय सदाभाऊ मला ओळखितोय आणि मला दिसत नाही मी आंधळा आहे बरं झालं कानाने ऐकलं माया लय रनिंग पण तू देवा एवढं रनिंग केली असेल ना पोलीस भरती झाला असता मग त्या टायमाला बसून राहिला चालता बाईकून जाऊ नाही दिलं त्याला बरं आहे गावावर वावळून बरं, टाकलेलं काही गोष्टी सांगत जावा मित्राला काय? चांगलं चित्रा बी काय म्हणले म्हैसन आम्हाला माहित नाही मी आता बाजारात चाललो होतो म्हैस मी घ्यायला म्हणलं त्यांना सदाभाऊ करून खात्रीशीर म्हैस आहे एकदम तुम्ही इकडे तिकडे जाऊच नका तू नाही म्हणला दत्ता म्हणला आपला डेअरीवाला ते त्यांचं आणि कामच आहे सांगणं. ही नीची वळली आम्ही घेऊन आलो ना हा घेऊन हा आले ते घेऊन आले तुम्हाला खांद्यावर हाय आता काय आहे, जरा गोठ्यात आहे ना गर्दी झाली जरा मशीनला आहे ना जरा मोकळी हवा. पाख्यावर यायला टाइम लागत एक उभी राहते एक बसती मग थोडी गर्दी कमी करायची बाकी काही विषय नाही. हो बरं चल चांगले का चित्राप दाखवा आम्हाला चांगलं चित्राप द्या बरं का या फक्त नजर मारा तुम्ही पण तुम्ही याला जर घ्यायचीच असेल म्हैस तर माझ्या खात्रीवर घ्या. कोणची आता राजकारणात काय हो पण व्यवहारात लाबाडी नाही व्हायची साधा भाऊ कोण ही 1 नंबरची ही बसलेली का अहो उजव्या कुशीवर बसलेला जानवर आहे 10 लिटर आहे ना मोजून घ्यायचे. आता चित्र बियाल्यानंतर कळण आता मस्त तुम्ही वर म्हणताय म्हणत त्या टायमाला काय होतं काय माहिती हो त्या दुधासाठी गाव सोडून चाललो काय मी साधा भाऊ तुमचा विश्वास आहे म्हणून आलो मला काय बाजार भांडले काय मी गोडेगावला जाणार होतो पण म्हणलं डेपुटीला सदाभाऊकर खात्रीशीर म्हैस आहे बिनधास्त तुम्ही ती चला तू नाही म्हणला दत्ता आधी म्हणला आणि मग तू म्हणला दत्ताचं कामच होतं आम्ही आलो ना अरे पण तुला कधी सांगितलं मी खात्रीशीर आहे का नाही का तू बसली आम्ही बी काय कमी व्यवहार करतो का बरं आम्हाला बोलू द्या म्हैस चांगली ना म्हैस चांगली आहे फक्त एक सवय जरा वाईट आहे तिला वतनदार घराने ती सरकी पेंट खात नाही मग काय खाते तिला फक्त शेंगदाणे आणि रविवारचं खारे करून घालावं लागते तिला सवय आहे चित्रावाला वतनदाराचं गोष्ट आहे गंमत करताय का काय कळणार का खरी सवय ती शेंगदाण्याची पेंट तेल काढते तर मग पेंट आपल्या मशीनला पावशेर शेंगदाणे असते. वतनदाराने घराण्याची सवय मी माझ्या घरी आलेलो बदली तू काजू बदाम देऊ काजू बदाम देऊ एवढे आपली ऐपत नाही ते वतनदार घराणे ते चारतील भाऊ आपण घरी आलो ना तिला बरोबर शेंगावली दिली चारून बरोबर तिला सोय राहून चला बाजूला शेंगाची तर फल नका चालू बोला बोला बरं ए झाल्या कुठे रे अरे वा 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 आले का कळतंय लगेच मालकासारखी फुसफुस करती सदा भाऊ 10-15 दिवस घेईन का अजून हा
10-15 दिवसात येत असती. चांगली आहे ना हा असलं तर बरी आहे भाऊ. अहो का जाऊच नका. तुम्हाला म्हणलं ना 10 लिटर मोजून घ्यायचं. भरलं तर आम्हाला देत जा. जाऊ दे. काय लिहिलं आमचा व्यवहार नाही गावातला व्यवहार आहे 2 शब्दात तुकडा पाडला पाहिजे. एकदम टेन्शनच हा. नाही. काय म्हणतो झाल्या किती पर्यंत 1.5 लाख. येडा झाला काय तू 1.25 लाखाच्या खाली चित्रात नाही हा, ते. येडे काय 2.5 लाखाचं चित्रा भीती. हा, मग. ए, अरे तुम्ही आम्ही सौदेवाले मालक वेगळा राहिला घेणारा वेगळा राहिला. तुम्ही असं करायला लागले तसं काय तुम्ही रोज घोडेगाव करताय. तुम्ही घोडेगावला फक्त खेकडे आणायला जाताय. तुम्ही बाजारात नाही जात. उगा बोलू नका काही. तुम्हाला आणलंय सोबत तर नीट राहा. बरं त्याचे 1.25 राहू द्या. याचे 1.5 राहू द्या. 1.25 लाखाला धरून टाका. सदाभाऊ हे बघा आता मी बी बाजारात होतो मला माहिती जित्राप केवढेच आहे बरं का. तुम्हाला माहिती आहे उगल लय लांब गोळी ठोकू नका. बरं, जाऊ दे, जे करून मापात टाका ना, आहे. काय हा, 21 फायदा. करून टाका काय त्याला हा चला श्याम्याच्या म्हणण्यावर 21. तू काही बोल सदाभाऊ मला व्यवहार करायचा मला म्हैस अहो मी पिळायची 1.25 हे फुकट दूध सांगितले देणार आहे. 21 सांगितले 5 कमी केले त्याने. तुमच्या फायद्यात बोललाय तू. थोबाडात हाणीन एक हा मला कळत तुम्ही ना सांगा. हे बघा त्यांना काही कळत नाही बाजारातलं. मी तुम्हाला एकच शब्द सांगतो 95,000ला म्हैस घेईन मी. आपल्याला द्यायची साधा भाऊ. 95 नसतं देत. सदाभाऊ अगदी योग्य आकडा सांगितलाय 95,000ला तुझी बाजारात बी जाणार नाही. 11,000 रुपये लिटरनी आहे ना पिळून पैसे मोजून देतात लोक. 11,000नी तशी तर 1,11,000ला ती आहे ना पडून नाही द्यायचे बाजारात. पण तुम्ही गोठ्यावर आलेत गावातले प्रतिष्ठित माणसं आहेत. तब्येतीला तुमच्या तिचं दूध मानवण तुम्हाला बी गावातलेच म्हशीचं दूध भेटेल म्हणून कसं विरोधक असं ना का पण विरोधक जिवंत राहायला पाहिजे म्हणून काळजी घेतो मी. बाकी नाही. तुम्ही ऐकणार नाही एक आकडा, एक आकडा. हे बघा आता एकच सांगतो मी बरं का 1,01,000 रुपये देईन. डेपुटी 1.25 वरून 1,01,000 वर म्हणजे आमची काही इज्जत ठेवलीच नाही. त्यांना काय कळत आहे 1.25चं. तुम्ही काय त्यांना सांगा आता तुम्ही 1.25ची म्हैशी कधी जाऊ दे, एक काम करा 1,02,000 करा. जाऊ दे डेपुटी. 1,02,000 करा. त्याला मग 1,000 लय झालं असतं का. तसं नाही त्याच्या शब्दाला मान. हा. तेव्हा पैसे आणले. हे 50 बरं का. एकदा सौदा झालाय परत सौद्याला हे करायचं नाही. हा हे आता 50,000 येतं 52,000 संध्याकाळी देणार आणि म्हैस घेऊन जाणार बरं का. संध्याकाळी आपल्याला म्हैस न्यायला येते. तिला धुवून पिऊन ठेवा जरा तेल लावा. गोपाळाच्या घरात चालली ती. हो. त्यालाच्या गोष्टी नका सांगू. क्लिनिक शॅम्पूनी म्हशी धुता असतं आणि तेल आहे ना असं खोबऱ्याच नसतं. बदामाच्या तेलाच्या बाटल्या आणून लावित असतो मी. असू द्या फक्त आमच्या घरी जायच्या आधी बदामाचं तेल लावा नाही जाताना गोड तेल लावलेलं बरं का. चला हा सदा घेऊन जाऊ. हा 2,000 द्या ना. कसली मग वरचे 1,000 त्यासाठी तुम्हाला 2,000 1,02,000 त्यासाठी तर केले. चालेल बरी नाही 1.25 केले तुम्ही. वरचे 25 तुम्हाला द्यायला. नाही त्यात 5 घेतले असते. 90 रुपये देतो बाळूच्या हॉटेलवर जा. चाकण्या बिकण्याचे बी आहे ना वर 25 सव्वाशे देऊन पण टाकेल. आपलं ठरलं होतं नाही आणि ठरलेलं होतं ना. कसलं ठरलं बोललो ना घेऊन तुम्हाला मग गिऱ्हाईक काय? आणलंय म्हणून. हा आपलं बघा म्हणलं ना आणि तू. मी आपलं बघा म्हणलं ना मग 1.25 देतो. 90ची 90 होईन बाकीचा चाकणा होईन. चला तू काय मासच करतोस राव. श्याम्या डोकं बंद पडलंय राव माझं. बंद पडलं. अरे काय सांगा तुला एवढं लोक अशा वाटलं नव्हतं मला. तुला सांगू तुम्ही. हा ना राव बघ ना आपण त्याच्यासाठी किती नाही केलो साधा भाऊ साठी. अरे पण मी तरी पळत गेलो आधीच त्यांना म्हणलं आमचं बघा बरं का. हा म्हणला ना बियाणं द्यावा. हा बघ ना आता. लगेच खुशाल पलटून पाठायला की देतो 100 आणि 100 रुपये. नाही ह्यो सौदा होऊन नाही द्यायचा श्याम्या अजिबात होऊन नाही द्यायचा. महेश डेपुटीच्या दारात जाऊच नाही द्यायची आपल्याला. फेंद्या घालायचा. हा फॅन्ड्या म्हणायचं म्हैस ढ्यांडा आहे ती. तसं नाही रे फेंद्या म्हणजे व्यवहार नाही होऊन द्यायचा. यावर झाला ना आता. करू बरोबर आपण. काहीतरी खोड काढू म्हशी. श्याम्या म्हणते ना आपल्याला येडा आहे का काय तू. डेपुटी गेलं कुठं असं ते. बघ ना घरी नाही, दारी नाही कुठंच नाही अख्खा गाव पिटवून काढ राव. मला तर वाटतं तिकडे याला माहित असतं. झुराळ तोंडाच्या बिसलरी वापरायला लागला काय आता. आता घरचं पाणी नाही पित ना. पायात घालायला चप्पल नाही आणि पाणी बिसलरीच डेपुटीच्या वरचढ निघालं हे बेन. बोला काय थांबवलं. आपलं ते ऐका बोलायचं ना विसरूनच गेलो. हा. अरे डेपुटी कुठे दिसणार गावात कुठे आहेत नेमकं. शाळेत येत. शाळेत ऍडमिशन घेतलं का काय. हा अहो नाही हो, मास्तरने बोलवलं हो दिलेलं शाळेत. मास्तरनी का मास्तरनी काय म्हणतो ते कळत नक्की नाही. सांग. सरांनी बोलवलंय. हा असं सांग ना मग. मास्तरनी मी म्हणलं नेमकं. हा चला या. चल चपला घाल. शाळेत जरा आहे ना पाण्याच्या टाकीकडे वगैरे लक्ष द्यायचं. हो वेळच्या वेळेला धुत जाते काय होते पोरांना तर आजारी पडतात पोरं. का रे काय नाही काय करता इकडे आज.
भाऊ यावं लागत. रविवार असून शाळा तुम्ही म्हणलं नेमकं कोणती शाळा सांगितलं काढली? जरा यांना ते पाण्याची टाकी वगैरे ना म्हणजे व्यवस्थित त्याला लक्ष देत जातो मी. आपले नवीन शिक्षक आलेत ना आपले इथं. असं आहे. नमस्कार नमस्कार. त्यांना आता 1 महिना झालं जॉईन झाले. तुमच्या गाव तुमच्या डोक्यातच नसतं कोण कुठं आलंय काय आलंय. आता मला लेकरू बाळ नाही हा. आणि याचा तर काय पत्ताच नाही लागायचा. अरे पण होते ना निदान लेकरू बाळ होस तर निदान शाळा तरी चांगली झाली पाहिजे ना. एवढं आहे. काय होतंय आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे आपल्या गावातच लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या आसपासचे गावातले पोरं कशी येते कशी शाळा आपली चांगली राहील या हिशोबाने जरा प्रयत्न करायचे. डेपुटी हा. जिल्हा परिषद शाळा चांगल्या निधून पुढे होणार. आणि तुम्हाला माहिती का सरकारने नियम काढला ना या वर्षापासून सीबीएसई पॅटर्न राबवलाय पहिलीपासूनच. आता खाजगी पैशात फी भरायची गरजच नाही. आणि तुला सांग का श्याम्या आपण काय पुढे शिकलो जिल्हा परिषद शाळेत शिकूनच मोठे झालो. जिल्हा परिषदेच्या शाळेसारखं शिक्षण नाही चांगलं शिक्षण आहे. त्याच्यामुळे गावातले पोरं वगैरे आपल्या ह्याच शाळेत आली पाहिजेत. याची संख्या कशी वाढेल याच्याकडे लक्ष द्या जरा तुम्ही बी. तुम्हाला लेकरं बाळ होते नाही होते ना. आणि बरं तुम्ही या चालते. ओके नमस्ते. ओके मी काय म्हणतोय काय आली तुम्ही विसरला आम्ही. आईला आले नाही सरला मग शाळेत घाला अशी गमत झाली आपली. बोला काय ते सौदा कॅन्सल करावा लागेल आपल्याला म्हशीचा. का काय काय बरं अहो, आता कळलं आम्हाला त्या म्हशीला खोडी येतं म्हणून. मग मला सांगितलं साधा म्हणून तिला ती शेंगदाण्याची पेंट खात नाही मला शेंगदाणे खाती. अहो ती चांगली खोड झाली. मग तिला खोड नाही म्हणत. मग आम्हाला कळलं बाहेरूनच काय काय आहे ना ती म्हैस आहे ना लात मारीची. दूध काढून घेत नाही ती. एकदा दोनदा तसा तर बोला ती बाद घ्यायची फाटक्यान लागली ना पायाने 3 दिवस गाल सुचला होता त्यांचा. आणि मला अजून एक कळलं ती दूध 10 लिटर नाही देत मग 7 लिटर देते दूध ती. साधा म्हणून मला खूप खोटं बोलला मग त्यामुळे त्यांना काढायची ना ती. तुम्हाला माहिती आहे तुम्ही पाहिलं ना आपण दुसरी माहिती नाही ती तुझ्या कुशीवर बसली उठून देत नव्हती. आपण गेलं मग पटक्यानं उठली पण लगेच समोरून आली ती. दुसऱ्या म्हशी बघून नाही दिल्या आपल्याला ते. मग त्यांना ती काढून टाकायची ती म्हैस. मग आता रे आता कसं कॅन्सल करा. आता कॅन्सल होईल का 50,000 रुपये दिलेत आपण येडे झाले काय 50 तुमच्या देखता नाही दिले का. म्हैस सर मागे द्यायची नाही का ती. साधा भाऊ सर मागा देत असतो या वारात लय पक्का आहे भाऊ. विसरता असं तुम्ही कॅन्सल केला तर पैसे बुडाले. हा जाऊ दे तुम्ही आधीच माहिती काढायची राव मला परसा उठ झालो सांगा आता आपण ते दत्तू भाऊनी म्हणले तुम्ही म्हणले चालले की लगेच गेलो तेव्हा आम्ही म्हणत होतो दत्तू भाऊ म्हणत होतो तेव्हा लई तिथं. मग आता करायचं काय काय असू द्या. पण मला काय म्हणत ऐक तू 50,000 गेले एक वेळ 50,000 गेले परवडले. मला सांगा नको त्या ठिकाणी लागली लात 5-10 लाख घालायची वेळ आली तर 50 परवडले का 5 लाख गेलेले परवडले. येडा आहे का काय 50,000 मी बीबी ऐकून आणले काय का कुठून हे लावलंय. येड्याने करू नका. एक काम करा आता मला जाता नाही यायचं. तुम्ही काय करा तुम्हीच काहीतरी सांगू दे ना साधा भाऊच्या सौदा मोडा. साधा भाऊ म्हणा ती डेपुटीला नव्हती घ्यायची ती घ्यायची ती पाहुण्याला. पण ते डेपुटीचा पाहुणा जरा व्यवहाराला खट्याळी त्याच्यामुळे ते पैसा लापाटे पैसे देणार नाही. एक काम करा हा त्यांच्याकडून सौदा मोडा आणि 50,000 जर काढले ना तुम्हाला एकेकाला 1,000 देईन आणि मला 48,000. हे बघा माझे 50,000 काढून द्या तुम्हाला 1,000 देतो. चला आता तुम्ही म्हणताय म्हणून आपलं काय आपल्याला काय करायचंय. जय बजरंग बली की जय. चला तात्या. बघ मी काय म्हणलं तुला सदा भाऊ दुसरी कुठं नाही भेटायचे आपल्याला. म्हणजे कसं असतं माहितीये का एखादं काम चांगलं व्हायचं असलं ना देव बरोबर गाठी घालून देतो. 100%. हा भेटले कुठं मंदिरात. तुम्ही कस का आले मंदिरात. येऊ नका मारुत राहायला निवांत बसू द्या नाहीतर जाईन तुमच्या भेन देवाळ सोडून. सदा भाऊ आम्ही मारुती राहायला गाव सोडून जायला नाही आलोय. तुम्ही गाव सोडून जाऊ नये म्हणून वाचवायला आलोय. मी गाव सोडून जात असतो का. परत पश्चाताप करता तुम्ही. अय बावळाट वतनदारे गाव सोडित असतो का. अहो म्हणजे बोलण्याचा उद्देश झाला तो. तुमचं नुकसान टाळायला आलो आम्ही. माझं कसलं नुकसान. व्यवहार नाही केला का आपण डेपुटी संघ म्हशीचा. हा. नंतर आम्हाला कळलं म्हैस डेपुटीला लागतच नाही. तुमचा पाहुणा आहे लांबचा व्यापारी त्याला लागती. लागा ना का पैसे येणार नाहीत ना. जोडे पाहुणा पुढे इकीन तेव्हा येतील पैसे. व्यापाराचं माहित नाही तुम्हाला कसं असतं. पाहुण्यान रावळ्याचं करायचंय काय मला. सौदा कोणी केलाय डेपुटीनी. पैसे कोण दिले डेपुटीनी. अहो पण म्हैस आपली जाईन ना. 52,000 घेऊन गेलो करायचं का आपण. पुढचे पैसे कवा यायचे कवा. अय डेपुटी आहे ना राजकीय विरोधक असला ना तरी व्यवहाराला चोख आहे. पैसे आहेत ना 50 दिलेत 52 राहिलेत. या हाताने 52 आणि त्या हाताने म्हैस देईन डेपुटीला.
वा बा तुमचं तुम्ही आमचं सांगायचं काम आहे तुम्हाला होय. आणि ते बी मंदिराच्या तिथं सांगतो आपण. सद्गुरू भेटले रे तुम्ही. निघा ती म्हैस आहे ना डेपुटीला देत असतो आणि डेपुटी कोण राहिलेले 52,000 मला असं वाटतं बा घेतलेले 50 मागे देऊन टाका मिटून टाका व्यवहार. कशाला झँगाट खॅंगाट करत बसायचं. साधा भाऊ दुसरं गिराईक त्याच्यापेक्षा लाखपट्टीने गिराईक भारी आहेत आपल्याकडे. 1.5 लाख जरी केले ना कोणी शब्दाला किंमत आहे. आपलं वतनदार घराणे 1,02,000. पा तुमचा शब्द परत म्हणू नका. जालन श्यामेने सांगितलं नव्हतं हा. होय. खरं आहे की नाही. आपलं काम हे देव माणूस हे माणसाला फसू नये म्हणून मंदिरात सांगायला आलो. चल भाऊ आपलं ज्याचं कालाव बरं ते म्हणतो की हे कुदळ खोर. चला निघा 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 तू घे कुदळ. गोरख नाना कुठे गेले काय ना मला म्हणले घरी या. स्वतःच माणूस गेलाय कुठेतरी कडे. कुठं आली इकडे तुम्ही. काय गोरख नानांनी बोललो होतं मला म्हणले घरी या. काहीतरी त्यांचं ते ग्रामपंचायतचं काम होतं पण तेच माणूस घरी नाही. गेले असते ना कुठे ते. हा ना. काय म्हणतो काय झालं सौद्याचं मोड टाका. कायच काय मग वतनदार घरा नाही ती. मी म्हणलं ना तुम्हाला बाबा हो सौदा मोडणार नाही. हा त्यांना ती म्हैस तुमच्या गळ्यात घालायचीच. घालायचीच भाऊ. मग काय म्हणला? मी देणार नाही. पाहुण्याचं कारण सांगितलं का? सांगितलं ना म्हणले मला पाहुण्याचं काय घे नाही. मी सौदा गेलाय डेप्युटी संघ ह्या हाताने 52,000 घेईन आणि ह्या हाताने येसन सोडीन. मग विषयच नाही म्हणले काय ती. त्याला आता काय करावं मला होतं 50,000 पाणी सोडावं लागतं काय. म्हैस घ्यायची म्हणले 52 द्यावं लागतील. मग आणि नाही घ्यायची म्हणलं तर मग 50ला सोडावं लागतं. अरे पण समजा म्हैस आणली माझं काय नाही समजा मी हे करीन पण बया माणसाला मारलं म्हणजे तुम्ही बाहेर गेले हो. हा ना. म्हशीची लाच सोपी नाही एक लागत. 2 दिवस मी बाहेर असतोय तिने जर धार काढायला बसली मारलं मग. नाही ना अवघडच आहे ना. काय करावं आता ज्याल्यामुळे डोकंच बंद पडलं बा. सांगून पाहिलं तरी माणूस ऐकायला तयार नाही ती. एक काम करतो मी साधा बोल जातो माय हो मीच कॅन्सल करतो. तसं करा मग. हा जाऊ का. आमचं काय ऐकत नाही भाऊ साधा भाऊ. नाही सांगतो मी बरोबर आयडिया करतो. आईला मी म्हणलं जुळलं तर जुळण. नाही, आईला किती हे लागलं तर टाईट लागलं राव साधा भाऊ. काय डेपुटी तुमच्याकडे चाललो होतो कमून. ते काल म्हशी सौदा केलता ना हा तर ते आता मी तुम्हाला खरंच सांगतो ती म्हैस आहे ना माझ्याकरता घेतलीच नव्हती. ती घेतली होती पाहुण्याकरता. बर पाहुण्याकरता घेतली होती पण ते पाहुणं जरा व्यवहाराला नाठाळी व मला पैसे घालावं लागते. अहो पाहुण्याला म्हणा दमादमान द्या. तुम्ही मध्यस्थी असल्यावर 2 महिन्यांनी पैसे येऊ द्या. हाय साधा भाऊ मी देईन पण मी पाहुण्याकडून काढू कसे पैसे. ते खिळखिळे मला नंतर मंडळी म्हणली अहो मस्त तुमचा मेव नाही मा चुलत भाऊ आहे पण ते पैसे देईन का म्हणून मग मी म्हणलं जाऊ दे साधा भाऊलाच सांगतो आणि ते 50,000 मागा. पहिलं पण मला एक समजा ना पाण्यात म्हैसूनवर मॉल पाहुणा त्याच्या घरी तुम्ही सौदा करायला आले. तुम्ही दूध म्हणले किती देती की तो यात किती आता- दिवसांनी येईन. आता आलतो मी मला त्याने 50,000 रुपये दिले ते माझ्याकडे जे 50,000 रुपये होते हा तर मी म्हणलं तर तुला म्हैस तू म्हणलं दाजी मला म्हैस घ्यायची. हा मग मी म्हणलं घ्या बाबा म्हैस 50,000 रुपये त्यांनी मला काय माझेच हे करून मला दिले ते. हा चला जाऊ दे आता झाल्या आता गोष्टी पण ते पुढचे पैसे देणार नाही ते. अहो त्या पाहुण्याला फोन लावा. फोन जाऊ दे, तर काय फोन लावायला? लावा. काय काय फोन? अडचण लावा फोन लावा. कशाला फोन लावायला लावताय जाऊ दे मूर्ते. अहो फोन लावा ना. 2 शब्द बोलल्यानी अहो रामचं पाखरं जवळ येते बोलल्यानी. पाहुण्याला आहे ना काय अडचण आहे विचारू दे माझ्या कानाने ऐकू दे मला. बरं आता सदा भाऊ जाऊ दे आता खरंच बोलतो काही गोष्टी आता लई लांब आडेवडी घेतच नाही. काय खरं सांग मारकी म्हैस खूप माय गळ्यात घालताय. म्हैस मारकी मग मारकी आहे परत अजून तिला 2-3 खोडी आहेत म्हणले. डेपटी लहान लेकरू असं मागच्या पायातून निघालं ना पुढल्या पायातून बाहेर येईन. शेपाला आहे ना ते झोका जरी खेळा ना तरी म्हैस पाय उचलीत नाही. आणि बाया माणसाने पाणी ठेवलं ना तिच्या गोमाशा बसू द्या गोचिड कान सुद्धा हलवणार नाही. एवढी देवगुणी म्हैस देतोय तुम्हाला. साधा भाऊ. फक्त कसं नाव निघन माझं म्हणून तुमच्याकडे देतो. 10 जणांना सांगता तुम्ही. सदा भाऊ आता सारा गावात झालंय म्हैस मारकी आहे जरा थोडी सुटली का माणसाला हुंदडी ती. दरा मुशाला कोळ बांधितो मी गोठ्याला. कोणला येडा इद्राला येऊन सुद्धा देत नाही दारात. सगळ्या गावाला माहिती झालं कोण माझ्या गोठ्या पैसे येतो. बरं आता जाऊ दे साऱ्या गोष्टी खऱ्याच झाल्या ना. खरं नाही तुम्हाला सांगितलं कोण म्हणलं मला श्यामेंच्या सांगा. आल्या मला म्हणले मग आता तेच सौद्याला होते पण ते म्हणले तुम्हाला साधा भाऊनी पैसे आम्ही गुप्त वार्ता करून माहिती काढली की तुम्ही म्हैस मार्की देऊ राहिले मला. 6 महिने झाले. हा त्या भामट्यावर विश्वास ठेवला तुम्ही. अहो तुम्ही त्या लहानलंच कशाला. श्याम आता पुढे येऊन लगेच पळत म्हणतो आमचे ठेवा बाजूला. वरचे 2,000 सौद्याची वाढीत होता ते त्याच्याच बापाचे वाटले ना त्याला. दलाली माहिती तुम्हाला. अहो हे दलाल म्हणजे ना चांगल्या जित्राबाला बट्टा लाविते न बट्ट्याचं जित्राब एखाद्याच्या घाशात घालीते वाटुळ होईन. म्हणूनच श्याम्या पुढे पळत आलता का. हा आणि मायापाशी आले मला म्हणले म्हशीला खोडी येतं आणि मी त्यांना म्हणलं 48,000 रुपये का व्हायना 50,000 माग आले ना 48 मला भेटू तुम्हाला 2,000 रुपये देईन.
अरे 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 येणे एखाद्याचा प्रपंच वाटोळ करतील. लिटरची बाटली आणते ना पावशेर दूध घेऊन जाते ना त्याच्यात 1.5 लिटर पाणी टाकून चहा आणि राव करीते. मी यांना दूध देतोय राव दोघांना 1-1 लिटर रोज. हा द्या. जरा थोडे मागा पुढे असतील म्हणलं बघा म्हणजे हे घे. पुढे येते. चला तुम्ही चला. मायचे डाकू म्हणलं बरं 1000 रुपये भेटते पार्टी होईल. कशाचं काय या पुढे हाती लाग पण सदा भाऊच्या हाती नको लागू आहे बापा. गोट्या लहान म्हशीला हाणल्यावर लागो. अरे